माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज मी बनवत आहे हा प्रोटीन रिच नाश्ता, जो दिसायला जितका सुंदर आहे तितकंच बनवणं इझी आहे आणि खूप टेस्टी देखील आहे. हे तुम्ही मुलांना ब्रेकफास्टमध्ये तर देऊ शकता, पण मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. अशा प्रकारचा कलरफुल नाश्ता मुलं खूप आवडीने खातात. ही प्रोटीन रिच रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि अशा अनेक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. हा सुंदर नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ. मी 1 वाटी मुगाची डाळ 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि ती आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि निथळून घेतली आहे. त्यामध्ये आता मी 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि 2 मी हिरव्या मिरच्या टाकत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि ही डाळ आणि लसूण आणि मिरची हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करताना मी जराही पाणी वापरलेलं नाही आहे, पण जर तुमच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी याच्यापेक्षा घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ मिक्स करून झालं की आपलं नाश्त्यासाठीचं मिश्रण तयार. हे इतकं सिंपल आहे की सेम प्रोसेस तुम्ही रात्रीही करून ठेवू शकता, म्हणजे सकाळी तुमचा नाश्ता पटकन तयार होईल. आता मी गाजर आणि बीट किसून घेतलेला आहे आणि कांदा, कोथिंबीर आणि शिमला मिरची ही बारीक चिरून घेतलेली आहे. या भाज्या मुलं खाण्याचा खूप कंटाळा करतात, पण अशा प्रकारच्या नाश्त्यामध्ये ते खूप आवडीने खातात. आता बस गॅसवरती तवा किंवा पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकलेला आहे किंवा तुम्ही तूपही टाकू शकता. पॅन आणि तेल दोन्ही गरम झालं की चमच्याने थोडंसं बॅटर घ्यायचं आणि पॅनमध्ये असं टिक्कीसारखं किंवा छोट्या उत्तप्पमसारखं बनवून घ्यायचं. आता आपल्याला कट करून घेतलेल्या सगळ्या भाज्या एक एक करत याच्यावरती टाकायच्या आहेत. आता मी याच्यावरती थोडीशी मोहरी टाकत आहे, ज्याच्यामुळे ही आपली रेसिपी अजून सुंदर दिसते आणि मोहरीमुळे ती छानही लागते. आता उलटण्याने किंवा चमच्याने त्या भाज्या थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे पलटी केल्यानंतर त्या बाहेर निघणार नाही. खालच्या साईडनी ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे असं वाटल्यानंतर ते पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडनीही व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता या साईडनी 1 ते 2 मिनिटासाठी भाजलं की आपला मस्त असा नाश्ता तयार आहे आणि तुम्ही बघू शकता की हा किती सुंदर दिसत आहे. कमीत कमी तेलामध्ये बनणारा हा प्रोटीन रिच नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.